बातमी आहे शरद पवारांची। सुरतबद्दल वस्तुस्थिती वेगळी असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वेगळं विधान केलं। चुकीचा इतिहास कोणी मांडला तर चुकीचा संदेश जाईल असा घणाघातच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवरती केलाय। मालवणमधला पुतळा करणाऱ्याला मर्यादित अनुभव होता, त्या पुतळ्याला दर्जा चांगला नव्हता असं ते म्हणालेत। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा निशाणा साधलाय। रोज काही ना काही घडत आहे असं म्हणत पवारांनी गृह खात्यावरच्या जबाबदारीवरती बोट ठेवलाय। एकदा नाही दोनदा संस्थेवर स्वारी केली होती आणि तो स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता। त्यामुळे साहजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये। माझ्याचा वेग असा होता हे त्यांनी काढून सांगितलं। आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात छत्रपतींचे पुतळे आहे, त्याची 58 साली उभारला, त्याला काही झालं नाही। कुणाचा विनयभंग, दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत आहेत आणि राज्य शासन विशेषतः गृह खातं यासाठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्याची पूर्तता केली जात नाही। हे कधी घडत नव्हतं महाराष्ट्रात, दुर्दैवानं घडतं।